कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात प्रवाशांच्या सुरक्षेचे 3:13 वाजलेत। कुंभार्ली घाटातील रस्त्याच्या सुमार दर्जासह घाटात अनेक ठिकाणी धोकादायक वळणावर संरक्षक भिंती नसल्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे। प्लास्टिक रिबीन, पत्र्याचे ड्रम उभे करण्यात आलेत आणि यामुळे अपघात कसे टळणार असा सवाल उपस्थित होतोय। धुक्यातून प्रवास करताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। 250 ते 300 फूट खोल दरीच्या ठिकाणी ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत आणि त्यामुळे वाहन चालकांच्या समस्या वाढताना दिसतायत। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा कुंभार्ली घाट अत्यंत महत्त्वाचा आहे। याचं कारण असं आहे की लोटे औद्योगिक क्षेत्रामधून अनेक कंपन्यांचे जे मालवाहू गाड्या आहेत ते या घाटातून कायम जात असतात आणि त्यामुळे या घाटाला महत्त्व आहे। शिवाय पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण याला जोडणारा हा घाट असल्यामुळे अनेक वाहनं दर दिवशी इथून येत असतात। हा इथला एक अवघड ठिकाण आहे, अवघड वळण आहे आणि या वळणावरती आपण पाहतोय की कुठल्याही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे उपाययोजना नसल्यामुळे इथे धोकादायक हे वळण ठरलेलं आहे। याचं कारण आहे की आपण हे दृश्यातून बघतोय की इथे मोठी दरड ऑलरेडी कोसळलेली आहे आणि या ठिकाणी केवळ जे पिंप आहेत ते उभे करून इथे ठेवण्यात आलेले आहेत। 250 ते 300 फूट ही खोल दरी आहे आणि जवळपास 7 ते 8 ठिकाणी अशी परिस्थिती आहे। कुठे लाकडी काठ्या लावून ठेवलेल्या आहेत, कुठे दगड लावलेले आहेत, तर कुठे काही ज्या रिबन असतात त्या बांधून ठेवलेल्या आहेत। त्यामुळे कुंभार्ली घाटाकडे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कुठेतरी दुर्लक्ष होतंय का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय। काही दिवसच झालेत पाऊस सुरू झालेला आहे। अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडलेला आहे, आणखीन पाऊस पडायचा श्रम बाकी आहे आणि असं असताना अशा ठिकाणचे जे धोकादायक ठिकाण आहेत या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना का करण्यात आलेली नाही असा एक सवाल उपस्थित होतोय। कुंभार्ली घाटामध्ये वारंवार दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात आणि असं असताना या ठिकाणी वाहन चालकांना काहीतरी दिसावं किंवा सूचना फलक हे आता असणं आवश्यक आहे, मात्र असं असल्याचं कुठेही पाहायला मिळत नाहीये। स्वप्नील घाग, एबीपी माझा, कुंभार्ली घाट, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।